हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. फायनली आलो तुमच्या लाडक्या परीला घेऊन. म्हणजे झालं सगळं काम तिचं. किती 2-3 हप्त्यानंतर सामान आलं आणि बोललो गाडी काढतो जातो. तर रात्रच आहे अजून. इकडनं जाऊ बाबा, ट्रॅफिक बघा ट्रॅफिक. आणि हा पाऊस काय जायचं नाव नाही घेत आहे. नोव्हेंबर आला, पाऊस जायचं नावच घेत नाही. जाणार होता ऑक्टोबरमध्ये. तर काय ना, आपण पावसाची वार्ता करू नंतर. पहिला गाडीची वार्ता करूया. त्या गाडीचा तुम्हाला हा नवीन लुक कसा वाटतो आहे तो पण सांगाच. म्हणजे मिरर, तिचे मिरर पण लावून घेतले मी. तिचे पुढचे ते लाईट गेलेले पूर्ण तुटलेले ते लावून घेतले. मागची चेन, म्हणजे जी गाडी चालते ती चेनसुद्धा लावून घेतली. म्हणजे फुल आल्या आल्या खर्च दिला आहे गाडीने. जे मागेच करणार होतो पण बोललो जेव्हा शिपवरनं येऊ तेव्हा करू. आणि ते बोललेले चालव, तो तेवढ्यापर्यंत चालव बोललेले. पावसाळ्यात परत हे होईल ना म्हणून. तर काय नाही, आज विनायक आहे सोबत, ज्याची आपण ड्यूक चालवलेलं मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं. ज्याची ड्यूक चालवले तो पण मागेच बसला आपल्या. तर त्याच्यासोबत आपण जाणार होतो बीचला, पण समजलं आज बीच पावसाने भरला असेल म्हणून जात नाही. आता बघतो ईस्ट टू वेस्ट फिरतो त्याच्यासोबत. तर प्लॅन असा झाला की म्हणजे अचानक भयानक झाला. जाणार होतो घरीच, पण विनायक पण होता सोबत. त्याने गाडी का नाही काढली, पाऊस पण आहे आणि त्याने चावीच नाही आणली. विसरला वाटतं त्याला. वाटलं मी बोललो त्यात, म्हणजे त्याला पण गाडी चालवायची इच्छा होत होती. मी बोललो राहू दे आता, कशाला नाही आणली तर परत नुसतं. तर बोललो जाऊ, हरकत नाही काय. चालतोच वेस्टला, काहीतरी खातो. असाच छोटासा ब्लॉग. तो पण बोलला घे कॅमेरा, उचल न टाक, जे होईल ते होईल, छोटा मोठा म्हणून टाकू बोलतो. म्हणून बोललो मी ब्लॉग टाकूया. आणि इथे पण ट्रॅफिक, विरारमध्ये ट्रॅफिक आहेच सध्या नाही, डेलीची. संडे असू दे, मंडे असू दे, कधी पण असू दे, ट्रॅफिक आहेच. इकडची ट्रॅफिक कधी क्लिअर होते काय माहिती. तर आलो ब्रिजवर. आता बघ, विनायक जिकडे बोलेल तिकडे थांबतो. तर कुठे बोलतो काय माहिती नाही. खायचं तर काय, पिझ्झा तर कालच खाला आम्ही. तर भाऊ हे काय, शर्मा खाऊया, शर्मा काय तरी खाऊ, असं काय फिक्स नाही. पहिला फिरतो मग खातो काय खायचं ते. ब्रिजचे पण वांदे झालेत. 20-20 सेकंदावर खड्डे येतात रस्त्याचं. म्हणजे विरार वसईमध्ये रस्त्याचं काय बोलूच नका तुम्ही. पहिल्यासारखे रस्ते राहिलेत नाही ना. पहिल्या चांगले होते ना, आता काय माहिती कसली वाट लागते विरारला, का नजर लागते कोणाची. तर तुम्हाला दाखवली नाही ना ॲक्च्युली मी गाडी, फक्त पुढचा लुकच दाखवला. अजून मला पूर्ण गाडी दाखवायची आहे तुम्हाला. दाखवतो बघू, कुठे थांबतील तिकडे तर काहीतरी खातील तिकडे. ही ट्रॅफिक कधी म्हणजे ट्रॅफिक कधी संपणार, खतमही होता नाही रे ट्रॅफिक. काय माहीत, भाईची गाडी बंद पडली काय ना. हळूहळू जाऊ 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 राहणे. अरे काय करतो फोर व्हीलर, चल.
चला 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 लवकर जाऊ, चला चला. पहिला फिरूया मग खाऊया काहीतरी. जास्त लॉंग व्हिडिओ नाही बनवायचे आपल्याला, शॉर्ट व्हिडिओज. थांब ना काका, एवढी काय घाई आहे. चला आलो वेस्टला, कॉलेजकडे. वेस्ट पण आला. परत हे इकडे म्हणजे सगळे कॉलेजची पब्लिक जास्त करून तेच कपडे घेते, म्हणून ते कपड्याचे शॉप इथे टाकले. पहिला फिरू, बघू कोण काय कुठे काय, कोण दिसतंय का नाही, म्हणून बोललो. पहिला फिरून घेऊ, फिरू फिरू फिरू. चला 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 मितवा. तर विनायकला खूप विचारलं आहे मी काय खाणार आहे काय नाही. बोलो भाई तुझ्यावर आहे, तू काय म्हणजे तुला इच्छा काय आहे बोलतो. मी त्याला विचारतो तुझी इच्छा काय आहे, असं तसं तेच चाललं आहे. अजून काय फिक्स नाही झालं काय खायचं. राजवाडीला पण जायचं, पण एवढं लांबचं सोड, पण ज्या कामाला चाललं ते काम तर नाही तिकडे, मग कॅन्सल केलं. आता इकडचंच मामाभाचा इकडे आहे ना. हां, मामाभाचा फेमस वडापाव ओळखीचा आहे म्हणजे. तर अजून काय फिक्स झालं नाही काय खाऊया. तिथे पण चांगलं देशी ठेकायला पण चांगलं नाही लागणार. जे पण खातील पितील म्हणजे आम्हाला, म्हणजे त्यांचं बनवणं चांगलंच असेल, पण जी आम्हाला टेस्ट पाहिजे असते तशी त्यांना बनवता नाही ना, म्हणून बाकी सगळं काय असं इश्यू नाही की चांगलं नाही. तर बघू एक राऊंड मारूच तिथे जाऊ. आणि हे बघा नवीन नवीन दुकानं ओपन झालेत. व्हिडिओ काढायचा हेतू असा होता की मला सकाळपासून जायचं होतं, पण हे भाई विनायक ऐकतच नाही. म्हणजे तू बोलतो जाऊ जाऊ जाऊ, ना फोन उचलत आहे ना फोन करत आहे. म्हणून मी बोललो जातो काढतो. मग त्याने मग संध्याकाळी मला फोन केला, बोलतो भाई चल जाऊ. मी बोललो भाई मी तर रेडीच आहे, चल जाऊया. मग झाला अचानक प्लॅन. त्याची गाडी पण त्याला काढायची, पण तो नाही. मी बोललो ना त्याला नको काढू नको, राहू दे आता एका गाडीवरच फिरू जरा, नंतर मग बघूया. तर बघू ठेक्यावर जाऊ, एक एक कॉफी मारून खाल्लं तरी चालेल ना. विनायक एक एक कॉफी मारूया काय, मग नंतर खाऊया चालेल का. मग एक एक कॉफी मारून खाऊया. त्याची पण इच्छा आहे माझी पण इच्छा आहे. कशाला उगा त्यांच्या अंगावर पाणी उडवायचं. तर हां, आणि आपला भाऊ नवीन माहिती त्याला बोललो, पण त्याला नाही बोललो, तुम्हालाच बोललेलो की तुम्ही पण मला काय सांगा की मी शेअर करेल तुमच्यासोबत फिलिंग. असं त्या भाईने काय विचारलं माहिती आहे का मला कमेंटमध्ये. बोलतो दादा तुझ्या पहिल्या गर्लफ्रेंडचं नाव काय होतं. मी बोललो भाई विचारा, पण हे कुठे विचारताय, पहिली गर्लफ्रेंड दुसरी गर्लफ्रेंड असं नॉर्मल बोला ना. म्हणजे कुठल्या प्लेसला गाडी घेऊन जाऊ का कुठे अजून काही, तुम्ही हे विचारणं तर कसं होणार. हे थोडी ना मी सांगणार आहे तुम्हाला पहिल्या गर्लफ्रेंडचं नाव दुसऱ्या गर्लफ्रेंड. तर असे जरा चांगले क्वेश्चन विचारा. हे काय भाऊ नवीन तुला पण बोलतो आहे मी, प्लीज. चला आता देशी ठेका आला आहे, तर बघतो एक एक ब्लॅक कॉफी मारतो आणि तुम्हाला विनायकचा चेहरा दाखवतो. विनायक बघितला असेल तरी, जी गाडी आपण 200 चालवलेली ना ती.
त्याचा पण चेहरा दाखवेल तुम्हाला. इकडचं जाम गर्दी आज. थांब तिथे लावू. चला. 2000 years later. गाईज झाली कॉफी पिली. एक ब्लॅक कॉफी एक व्हाईट कॉफी. ती व्हाईट कॉफी विनायकने पिली. चल रे चल बस. तर निघतो आता काहीतरी खायला. आता विनायकने एक सजेशन दिलं मला. म्हणजे तू व्हिडिओ बनवतो आता तू चाललाय त्या कामासाठी ते कामाचं तू दाखवतच नाही. मी समजलं का तुम्ही. ज्या कामासाठी तो आता कसं आम्ही गेलो कॉफी प्यायला तर कॉफी पिताना वगैरे दाखव. म्हणजे ज्या कामासाठी चालला आहे ना ते काम पण तू लोकांना दाखव असं. तर बोललं ते चांगलं सजेशन आहे. तर नेक्स्ट टाईम मी तसंच करेन. आता जातो काहीतरी खातो. इकडनं बोलत होता तो शोरम्याचं चांगलंच नको. चल इकडनं आता इकडनं आलो. इकडनं जाऊया परत टर्न मारायला. कुठे काय शोरमा का पिझ्झा दोनच आहे ऑप्शन. शोरमा खाऊया. तुला काय पाहिजे तू. हां मग चल ना इकडनं जाऊ ना. तर पुढून जातो आता शोरमा खायला. तिथेच कुठे गोकुळ टाउनशिप. बापरे 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 खड्डे. बाबा नको हळूच चालव. ते खड्ड्यांचा भरोसा नाही आहे. कुठून पण मधून उगवतात ते खड्डे. तर आलो आपण मधुरम DG1. इकडे सिग्नल लागलेलं बरं झालं. सिग्नलला थांबलं म्हणजे लागलेलं सुटलं सिग्नल. तर जाऊ. इकडं 2 मिनटाचा रस्ता राहिला. तिथेच चाललो आता. पोलीस लोक पण हेल्मेट नाही घालत आहे. काय सीन आहे. चल पडला तिसरा घाण गेर. कुठल्या साईडला आहे. हे वालं पुढून टर्न मारूया. चल हां बघा शर्मावाला इकडे. तू मोबाईल काय. हां म्हणजे व्हिडिओ तिकडनं बघतोय का तू. चल घे तिला सांग. हां हां शोरमा बघा तुम्ही कुठला आहे. दे मी घेतो आता धरतो. म्हणजे आता तू सांग त्याला कुठला आहे. त्या साईडनं जाऊया. त्या साईडून हां हे काय तंदुरी आहे काय. हे असं काय. हां तो वेगळा शोरमा म्हणजे सेपरेट शोरमा देतात ना ते. असा सीन आहे. कुठे आहे मेनू नाही का यांचा. कुठला हां इकडे लावला आहे. रेग्युलर शोरमा रेग्युलर शेजवान रेग्युलर ऑलिव्ह रेग्युलर चीज रेग्युलर स्पेशल. कुठला रे. मग चीज खाऊया. हे काय हे ऑलिव्ह वगैरे हे बघ ओपन शोरूम आहे. ओपन नको. रेग्युलर टॉटलिया नको. टॉटलिया चीज येईल. तुला आवडते चीज आवडते का.
कुठला खाऊया मग नको स्पेशलमध्ये काय आहे विचारूया विचारू का विचार ना स्पेशल में क्या आएगा भाई भाई चीज़ शेजवान क्या फ़ायदा फिर सेम है मग काय करूया रेग्युलर मग चीज नाही खात आहे तुला आवडत नाही चीज शेजवान मग ह्याचं हे काय ऑलिव्स शेजवान काय आहे हॉट अँड स्पायसी ऑलिव्स एक रेग्युलर शर्मा आणि एक कुठला रे हां चीजवाला जो मी खाणार आहे आणि ही बघा आपली ऑरेंज ब्युटी काय करू गाईज मार्को नाव ठेवू गाईचं मार्को पण चांगलं वाटते नाव मला आणि हे बघा हे स्टेल्थ मिरर लावलेत मी हे वाले प्लस ती चैन त्या साईडून नवीन टाकली प्लस DLR हे बघा हे मेन होते माझे जे हे नवीनच टाकले मी पूर्ण लगभग माझे 5000 त्याच्यात गेले चेन पॉकेटला गेले 4000 प्लस सर्व्हिसिंग 5000 पकडा लगभग 15000च्या आतमध्ये सगळं झालं काय नाही खर्च एकदाच होऊ दे बोललो तर केला आणि हे मिररनी लुक कसा वाटतो ते पण मला नक्कीच सांगा चला आता आम्ही पार्सल घेतला आहे शोरमा जातो कुठेतरी आणि खायला बसतो काय वाटतं विनायक हेल्प करतोय काय घेतोय विनायक काय घेतो काय काय पाहिजे हां घे ना मग 2 लिटरवाली दूध नाही सुट्टी डेअरीवाला असेल ना मी गाडी चावीला आहे थांब मी बघतो हां काही शोरमा घेतला आहे उचलला आहे आम्ही आणि आत्ता निघालो कुठेतरी बसून खातो खाताना पण व्हिडिओ बघायचे आहे का नाही ना तेच म्हणजे शोरमा खातो हां जाऊ दे ॲम्ब्युलन्सला जा रस्ता द्या पहिला तर तिकडे मागे म्हणजे विनायक ते कोणतरी होते गरीब त्यांनी त्याच्याकडनं मिल्क मागितलं तर तो दूध तेच आणायला गेलं त्याच्यामुळे उशीर झालेला भेटतच नव्हतं डेअरी तर तुम्हाला पण असं कधी वाटलं ना कोणाची हेल्प करतो तो छोटी मोठी हेल्प करत राहा मी पण करेलच करतो म्हणजे पण बोलतात ना बोलून थोडी नव्हतं असं आहे ते छोटीशी जास्त नाही तुमच्याकडनं जेवढी होत असेल तेवढी नाही केली तर काय हरकत नाही पण तुमच्याकडे असतील तर थोडीशी करच असं त्यांचं पण थोडं पोट भरेल तर तशीच विनायकने पण आता केली थोडीशी तर काही हरकत नाही चांगली गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट गरिबांची हेल्प करायला कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडते पण काही सिच्युएशन असते की त्यांच्याकडे म्हणजे जो हेल्प करतो त्याच्याकडे पण खिशात काय नसते येते एखाद तशी सिच्युएशन येतेच तर गाईज आम्ही अजून स्पॉट शोधतोय कुठे बसायचं कुठे नाही स्पॉट म्हणजे बोलले आता विनायक बोलतो तिथे आहे साईडला ग्लोबल आता हा ग्लोबल सिटी आहे इकडे लगभग खूप मूवीच्या शूटिंग पण झाल्यात ती हिरोपंतीची झाली परत नागार्जुन पण आमच्याकडे येऊन गेला आहे खूप म्हणजे सिरीज बोला का मूवी बोला खूप ॲडव्हर्टाईज पण ग्लोबल सिटी खूप म्हणजे विरारला बोललं ना ग्लोबल सिटी तर फेमस सिटी आहे आणि इकडे ॲक्च्युली ते अशा बिल्डिंग आहेत तिथे 1000 आहेत टोटल या एरियामध्ये त्याच्यामुळे ह्या ग्लोबल सिटी फेमस आहे खूप हे बघा हे अशा बिल्डिंग 1000 आहेत इकडे लाईनीत पूर्ण
आणि हे बघा इथे विशाल आणि मी मागे होतो, आम्ही लॉन्च कंट्रोल चालू केलेला. इकडेच आमची गाडी अशी विल्ली बसलेली ना बाबा, आमची तर पूर्ण फाटून हातात आलेली. कारण का सगळं होतं आणि परत गाडी अशी विली लॉन्च कंट्रोल चालू करू. काय ना तरी मी गाडी कंट्रोल केली, विल्ली बसली तरी. A few moments later. तर गाईच झालं आमचं खाऊन वगैरे सगळं. अजून आजची दिवाळी लास्ट आहे. तर इकडे आल्यात फटाके फोडायला पब्लिक थोडीशी. तर जातो आता घरी. व्हिडिओ पण जास्त नको, जरा एंड करू. तर दिवाळी हॅपी दिवाळी. कोण आहे काय माहिती, व्लॉगमध्ये यायचं बाई घेतला काय माहिती कोण आहे. व्लॉग चालू आहे ना, तर भाई जरा व्लॉगवाल्यांची थोडी रिस्पेक्ट वाढते, असा सीन आहे. तर जाऊया याच प्रकारे आपला व्हिडिओ पण आपण एंड करूया. एवढी मराठी नको ऋषभ. हां, तर व्हिडिओ आवडली असेल थोडी छोटी मोठी तर लाईक करा, कमेंट करून सांगा कशी आहे व्हिडिओ ते पण सांगा. आणि मला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि ते एक दादाने कमेंट पण केले डोंबिवलीवरून, त्यांना पण थँक्यू दादा. असं थोडासा सपोर्ट करा. छोटासा व्लॉगर आहे, एवढा मोठा पण नाही. तर जातो घरी आणि पण व्हिडिओला नक्की लाईक करून जावा. चला बाय बाय गाईस आणि टेक केअर. भेटूया आपण पुढच्या व्लॉगला.